तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व. तर मी रोड मग माझ्या आजच्या एक नवीन इंटरेस्टिंग आणि डेंजरस ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर सकाळचे वाजले आता 8 आणि मी चाललोय आता गावी. तर एक छोटं काम आहे, त्यासाठी चाललोय. म्हटलं आता जातोय तर भाई काहीतरी करायला पाहिजे, तुम्हाला पण काहीतरी दाखवायला पाहिजे की नको. त्यासाठी मी आता करतोय ब्लॉग मस्तपैकी. सकाळच असं आपला मोबाईल वगैरे लावलाय बघा, कसला वाटते सेटअप एकदम खतरनाक मध्ये. हो हो, बघा लय भारी दिसतंय ना. पुढच्या कपड्याला इग्नोर करा, काय विषय नाही. तो गाडी पुसायला लागतो आपल्याला, त्यासाठी ठेवलाय. सगळे असे बघतायत ना बाई लय भारी वाटतंय. लोक मला बघतात रे, पण लाईक नाही करत, नाही फॉलो करत. लय बेकार करतात. ही गोष्ट आहे ना कुठेतरी मनाला लागते, त्यामुळे ना असं डिमोटिवेट व्हायला होतं. पण ठीक आहे, एक ना एक दिवस लोक माझ्यावर पण प्रेम करतील. आणि इतकं करतील की ते मला विसरू शकत नाही, एवढं प्रेम करतील. त्यांच्या प्रेमापोटी तर मला रेग्युलर व्हिडिओ करणं भागच आहे, आणि ते करावंच लागणार आहे. मी ना स्पीड ब्रेकर एवढे उडवत जातोय ना, कधीच नाही जात बाबा. ते डेंजर, लय खतरनाक वाटत. पण काय विचारू नका. अरे डॉगेश भाई, सकाळ सकाळ डॉगेश भाई वाघ असला एकदम रावसमध्ये चाललाय. आणि रस्ता तिकडे आहे माझा, आणि मी चाललोय रॉंग साईडनं. चुकीच आहे, कारण तिकडे खूप खड्डे आहेत. पुढचं खड्डे आहेत म्हणून मी इकडे जातोय, कारण इकडे गाड्या नव्हत्या. गाड्या असते तर मी गेलोच नसतो. चुकी मी करत नाही, त्यामुळे कोणचं ऐकून घेत नाही मी. असा आपला विषय आहे. पण हा रस्त्याचं काहीतरी करा राव. लय बेकार रस्ता आहे इकडून जाण्यासाठी. एवढा खडबडीत रस्ता आहे ना, काय विचारू नका. एकदम डेंजर विषय. ओ माय गॉड, ओ भाई. तर मी आलोय आता गद्रे कंपनीच्या इथे. बघा सकाळची वाई बाबा, लय खतरनाक वाटतं, लय डेंजर मध्ये, एकदम बेकार. अरे ह्याला जिकडे तिकडे स्पीड ब्रेकर आहे रे. जिथे स्पीड ब्रेकर. मला सारखे घेर अपडाऊन करायला लागतात. ह्याला काय बोलायचं या लोकांना. नाही, कसा विषय माहिती आहे काय, गाडीचा शोध लागला माणूस प्रगत झाला, रस्त्याचा शोध लागला माणूस आधुनिकीच्या पुढे गेला. पण ज्याने कोणी हा स्पीड ब्रेकरचा शोध लावलाय ना, त्या आईच्या गावात त्याला एकदा माझ्या हाताशी आणणार आहे. जर माणूस प्रगतीच्या आणि आधुनिकीच्या पुढे जात असेल तर तुला स्पीड ब्रेकर टाकून त्यांची गती तू कमी का करतोयस, मला हेच कळत नाही. का तू असा वेडेपणा केलास आणि हे का नको तो शोध लावलास. बाबा तुझा आहे ना, आणणार आहे मित्रांनो, खरंच आणा माझ्या हाताशी. त्याला मी धावतो बरोबर. त्याला स्पीड ब्रेकर कशी टाकायची, आणि केवढी उंच टाकला नाही. जाम बेकार क्रिएटिव्हिटी आहे ह्यांची. हे बघा आता इथे पुढे स्पीड ब्रेकर, इतकी गाडी उडते ना बाबा, काय बोलायचं यांना. लय डेंजर. स्पीड ब्रेकर असे लावत जाऊ नका. यायला असे लावा, पण छोटे लावा. नाही ते पट्ट्या असे टाकतात वाईट, त्या तरी टाका. आम्ही रायडर आहे, आम्हाला तरी कळतं भाई इथं काहीतरी आहे, इथं शाळा आहे किंवा इथं गाव आहे, हे आम्हाला कळतं. एवढा पण आमच्यात कॉमन सेन्स आहे. पण स्पीड ब्रेकर टाकायची काय गरज आहे. यायला लय उडायला होतं रे, कमरेचा पूर्ण वाट लागून जाते, काय विचारू नका. मला जायचं आहे किती, 9:30 ते 10 पर्यंत मला जायचंय तिथे. टच व्हायचंच आहे कुठल्या पण परिस्थितीमध्ये. सगळे बघतायत हा बाईन, काय पण बोला. बघा धुका बघा कसला पुढे आहे. नाही इकडे आहे ना, कायम आहे ना, थंडीच असते हा सकाळची एकदम आलात तर. कारण 2 नद्या आहेत इथं, दोन नद्या पण आहेत ना. इतकं धुकं करताना सकाळत मी थोडा लेट आलोय, सूर्य आलाय म्हणून धुकं जरा गायब होत चाललंय. पण एकदम सकाळ झालात ना की खूप थंडी लागते, आणि एकदम धुक्यामध्ये सैर होतं. असं वाटतं की मी आता खरोखरच असं स्वर्गामध्ये आल्यासारखं वाटतं. लय भारी. इकडून जायची मजा झालं काय, एकदम मस्त वाटतं रे, एकदम खतरनाक वाटतं मित्रांनो. काय पण बोला, लय डेंजर वाटतं. इतकं भारी वाटतं ना, काय विचार नका. असं पाहिजे रे. म्हणून आहे ना, मला आहे ना कुठं बाहेर जाऊसं वाटत नाही. मला माझं गाव सोडून आहे ना कुठं जायला आवडत नाही जास्त. मी कुठं जात नाही. मी आहे ना ह्या गोष्टी बघितल्याशिवाय ना राहूच शकत नाही. मला आहे ना आठवड्यातनं असं कुठं ना कुठं तरी फिरावंच लागतं. त्याशिवाय माझं जगणं आहे ना एकदम कठीण होऊन जातं. मला आहे ना जमतच नाही ॲक्च्युली. कारण मला माहीत नाही मला असं का होतं, पण भाई मला आठवड्यातनं कुठेतरी जावंच लागतं, मला फिरावंच लागतं. ही एक नशाच वेगळी आहे माझी, काय कळत नाही. एवढं भारी वाटतं ना जाऊन, आणि इतकं खतरनाक वाटतं ना, आणि ते मला जावंच लागतं. भले कितीही चांगलं काम असू दे माझं, पण मला असं फिरायला ना जावंच लागतं. आईच्या गावात इथं स्पीड ब्रेकर कुणी टाकला, आईचा रे यांच्या, काय बोलायचं त्यांच्या आईची कटकट रे. लय बेकार रे, लय बेकार क्रिएटिव्हिटी आहे लोकांची. इतकं चांगल्या रस्त्याला बाई इथं टाकला स्पीड ब्रेकर. आता इथे काय विषय. अरे मला स्पीड ब्रेकरनी कंटाळवलं ना यार. शी काय हे लोक, शी जाम बेकार. काय बोलायचं त्या लोकांना.
तर मित्रांनो, हा झाडांचा टर्नर आहे ना, खूप खतरनाक वाटतो आणि खूप डेंजर वाटतो. आणि इथं फोटो पण इतका खतरनाक येतात ना, काय विचारू नका, लय भारी. कसला वाटतो बघा, लय खतरनाक. आतमध्ये एकदम ओ हो 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 हो, काय वाईब आहे. वा वा वा, मस्त मस्त. असं काहीतरी करा, रस्त्यावरची झाडं तोडू नका. जर तोडलीत तर ती लावा, जशी आहे तशी खड्डा करून लावा. एवढी टेक्नॉलॉजी आता आले की झाड अख्खं उपटून ते खड्ड्यामध्ये पुरून लावू शकतो आपण. जर ती टेक्नॉलॉजी आली तर ती लावा. रस्त्यावरची झाडं तोडू नका, कारण आमच्यासारख्या लोकांना असं सावली वगैरे मध्ये थांबण्यासाठी आहे ना, खूप गरजेचं असतं. त्यासाठी ते लावा झाडं. आणि काय नाही, एवढंच बोलू. अजून काय बोलू तुम्हाला, तरी तुम्ही ऐकणार नाही माझं, तोडणारच आहात. ऑक्सिजन ऑक्सिजन पाहिजे पुढच्या पिढीसाठी, गरजेचं आहे ऑक्सिजन. त्यासाठी जपा, ऑक्सिजनला जपा. तर माझ्या एक मागच्या एका ब्लॉगमध्ये एका दादा मला कमेंट केली, त्याचं नाव आहे सागर. त्याने मला बोलला की भावा एक ॲक्शन कॅमेरा घे. दादा तुम्हाला बोलला ना, कमेंट केली ना, मला लय भारी वाटलं. लय भारी म्हणजे काय विचारू नको. तुझे शब्द मी आहे ना मागे पडून देणार नाही. तुझ्या शब्दांवरती मी नक्कीच विचार करेन आणि लवकरच ॲक्शन कॅमेरा घेईन, काय विषय नाही. दादा पण तू बोललास ना, मला एकदम भरून आलं रे. लय भारी वाटलं की नाही, माझं कोणतरी आहे. मला त्या लोकांसाठी करायचंय, जे लोक मला कमेंट केला नाही, लाईक केला नाही, मला फॉलो केला नाही, त्या लोकांसाठी मला ते आता करणं खूप गरजेचं आहे आणि मी ते करणार आहे. सो दादा, मी तुझे खूप आभार मानतो. त्यामुळे खूप प्रेम. लव यू ब्रो, लव यू. काय विषय नाही, एकदम हॅशटॅग बांधिलकी. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आता ऐकून घ्या माझं. आपल्याला 2 महिन्यामध्ये 3-4K फॉलोअर्स करायचे आहेत. तर तुम्ही मला फॉलो करा आणि लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा. असं करू नका. आपल्याला 2 महिन्याचं टार्गेट दिलेलं आहे स्वतःला. तर फॉलो करा मित्रांनो, काय विषय नाही. काय जास्त काय करायला लागत नाही, कुठला ॲप्लिकेशन भरायला लागत नाही. फक्त तिथं एक फॉलोचं बटन असतं ते दाबायचं, लाईकचं बटन असतं ते दाबायचं. फक्त कष्ट कुठे घ्यायचे तुम्हाला, कमेंट करण्यासाठी. थोडंफार लिहायचं चॅटिंग करताना, तसं इथं कमेंट करा. विषय संपला, काय विषय नाही. एवढे काही जास्त मेहनत लागत नाही, ती करून टाका, काय विषय नाही. भावाला असे जरा सपोर्ट करा रे. भावा अजून खूप काय काय करायचंय भावाला, असं करू नका रे. माझ्याकडे आहे ना जास्त फॉलोअर्स नाही आहेत. एक माझे आता इन्स्टावरती नाही म्हटलं तर 17-18 फॉलोअर्स आहेत माझे. आणि माझे पोस्ट पण केलेत, तेवढ्यात 15-16 पोस्ट केलेत मी. आणि 17-18 फॉलोअर्स आहेत. मला त्या फॉलोअर्ससाठी काम करायचं आहे. त्या फॉलोअर्ससाठी नवनवीन व्हिडिओ घ्यायचेत. भले 17 आहेत, ते सुद्धा आपली फॅमिली आहे 17 लोकांची. त्यांच्यासाठी मला व्हिडिओज करायचे, व्हिडिओ बनवायचे. जर ते मला बघतात आहे, लाईक करतात आहे, तर त्यांच्यासाठी मला हे करणं खूप गरजेचं आहे. भले 17 असतील, पण ते खूप भरपूर आहेत माझ्यासाठी. तर अजून कोणाची इच्छा असेल तर आपल्या फॅमिलीमध्ये या, मी त्यांचं स्वागत करेन मस्तपैकीमध्ये. मित्रांनो, आता थांबू नका रे. तुमचं लाईफ आहे ना, आता एक्सप्लोअर करा, जगा, आयुष्य जगा. कारण हे 4 दिवसांची जिंदगी आहे. 4 दिवसानंतर भाई तुम्ही कुठं असाल, कुठे नाही, कोणाला माहिती. मी आता तुमच्याशी बोलतोय, उद्या कुठे असेल मलाच नाही माहिती. जे आहे त्याच्यामध्ये आनंद राहावा, सुखी राहावा. जे आहे त्यामध्ये खुश राहावा. मजा करा, मस्ती करा, एन्जॉय करा, पैसा कमवा, सगळं करा. कारण हेच वय आहे पैसा कमवायचं आणि हेच वय आहे एन्जॉय करायचं. तर दोन्ही पण करा, फक्त एकच गोष्ट करू नका. जर पैसा असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता, काय नाही पुढे. नंतर काय सगळे तर जाणार आहे एक ठिकाणी. प्रत्येकाचा ठिकाणा ठरलेला आहे. त्यामुळे आयुष्य जगा, जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा, मस्त एन्जॉय करा, काय विषय नाही. लाईफ जगा, एक्सप्लोअर करा, इकडे तिकडे फिरा, हे करा ते करा. जे नाही भेटलंय ते मिळवण्याचा प्रयत्न करा. बस, बाकी काय नको आयुष्यामध्ये. आयुष्य एवढंच आहे आपलं. नाही, आपण एक नाही असा विचार करतो नाही का, की भाई मी अजून कशात काय नाही, किंवा अजून माझ्याकडे एवढा पैसा नाही, किंवा काय नाही. मित्रांनो, जेवढा तुमच्याकडे पैसा असेल ना, 5-50 रुपये, त्या गोष्टीमध्ये फिरा, लाईफ एक्सप्लोअर करा. नंतर तुम्ही उद्या म्हातारे झालात, 40-50 वर्षाचे झालात, तर तुम्ही हे गोष्ट नाही करू शकत, नाही फिरू शकत. काय करायचं असेल ते तिच्या आतमध्ये जर काय केलं तर ठीक आहे, नाही तर काय नाही मित्रांनो, खरं सांगतो. नाहीतर गाढवासारखं राबावं लागेल. आणि मग नंतर आपल्याकडे सगळे त्रास, प्रॉब्लेम तर आहेतच, सगळे आजार वगैरे तर आपल्याकडे भरपूर आहेत. त्यामुळे कुठल्या आजारामध्ये आपण ग्रस्त हो आणि त्या आजारामध्ये अडकून जावं हे कधी आपल्याला कळणार पण नाही. त्यामुळे जे आता लाईफ आहे ना, ते एकदम एक्सप्लोअर करा, मस्त फिरा, एन्जॉय करा, काय विषय नाही. 4 पैसे कमवा, मस्त फिरा, घरच्यांना सुखी ठेवा, तुम्ही सुखी राहा. अजून काय पाहिजे लाईफमध्ये? हीच तर लाईफ आहे मित्रांनो, बाकी काय नाही. जर तुमच्या आयुष्यामध्ये जर दुःख नसेल तर भाई ते जगायला अर्थ काय, मग काय उरला.
दुःखांमध्ये सुखाचे दिवस बघण्यासाठी ना खूप मेहनत घ्यावी लागते आणि खूप धाडस लागतं ते दिवस बघण्यासाठी. त्यामुळे जे आता दुःख आहे ना ते उद्या कुठे ना कुठेतरी जाणार आहे, कुठल्या तरी खड्ड्यात ते पुरून जाणार आहे. त्यामुळे आनंदाच्या शोधात राहावा, दुःखी राहू नका, आनंदाच्या शोधात राहावा. जिथं तुम्हाला आनंद भेटतोय तिथं जावा. ज्यांच्याशी बोलून तुम्हाला आनंद भेटतो त्या लोकांशी बोला, त्या लोकांशी राहावा आणि मस्त जगा. पण लय भारी वाटतं, पुढचा नजारा आहे ना इतकं मस्त वाटतं. आणि मी आहे ना, मी देवाचे आभार मानतो कारण मला माझा जन्म कोकणामध्ये दिला. बाबा अजून ह्याच्यापेक्षा स्वर्ग काय असेल. मला वाटत नाही की दुसरा कुठला स्वर्ग आहे. माहीत नाही मेल्यानंतर स्वर्ग आहे की नाही माहीत नाही, पण मी जिवंतपणे स्वर्गामध्ये राहतो आणि स्वर्ग एक्सप्लोअर करतोय. ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय, अजून काय पाहिजे जीवनामध्ये. भाई हेच जीवन आहे, हेच लाईफ आहे, नुसतं एन्जॉय करा. काय बोलणार बाबा, आपण थांबत नसतो. मी सगळ्यांच्या पुढे थांबणं आपल्या रक्तातच नाही. थांबला का संपला, फक्त पुढं बघून थांबायचं. मस्त आहे, मस्त मस्त एकदम खतरनाक. कसलं धुकं आलं रे, ले 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 ले. हो बाबा धुकं बघा कसलं आहे, लय भारी दिसतंय धुकं, एकदम खतरनाक दिसतंय मित्रांनो. एक गाणं सुटलं आता या धुक्यामध्ये. दाटले रेशमी आहे धुके धुके, दाटले हे धुके. हा टर्न आहे ना मित्रांनो खूप खतरनाक आहे. येताना जरा सावधीने या, सावधरित्या या. आणि अबा असं करू नको काका. तर आपला भाव भेटलाय आता इथे, भाव आलाय. तर मित्रांनो अर्ध्यातच मी ब्लॉग संपवतोय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक कमेंट सबस्क्राईब सुद्धा करा. तोपर्यंत राइड सेफ, खाते पीते स्वस्थ मस्त रहो, प्यार बरसाते रहो. तो जुड़े रहना रोड मंक के साथ. तब तक के लिए बाय बाय.